आज माणसाच्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम हे फक्त इगोमुळे आहेत. हो. बऱ्याच ठिकाणी कन्सल्टेशनला किंवा वैवाहिक जीवनातल्या समस्या घेऊन लोकं जेव्हा येतात मार्गदर्शनासाठी आणि जेव्हा हां. कधी एकत्र बोललं जातो किंवा कधी वेगळं-वेगळं बोललं जातं दोघांशी. माझ्या लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हीच आहे. क्षुल्लक गोष्टीवरून वाद का होतात तर फक्त इगोमुळं. मीच का माघार घ्यायची? स्वतःचंही करिअर पाहायचंय. हां. त्यामुळं आता त्या जर स्वावलंबी झाल्या तर त्यांचं साहजिक म्हणणं असणार आहे, की माझ्यापेक्षा सुपिरियरच मुलगा हवा लग्नाच्या वेळेला. करेक्ट. हे कुठेतरी आज म्हणतात लोकं, की ओव्हर एक्स्पेक्टेशन्स होत आहेत. अति हो, अपेक्षांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं काय होतं एक तर विवाहाचं वय सुद्धा उलटून चाललंय लोकांचं. विवाहच हो. उशिरा करण्याकडे कल चाललेला आहे. करेक्ट. 30-32शीला सर लोकं लग्नाचा विचार करायला लागलेत. हं. होता 30 ओलांडून 32-35 पर्यंत जात आहेत. हो. तोपर्यंत काय शरीराचं एक असते हार्मोनल लेव्हल आहे. हं. योग्य त्या वयातच योग्य त्या गोष्टी होतात. तुम्हाला संतती योग जर एवढ्या उशिरा किंवा एवढ्या नंतर जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल, त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणजे ओके. प्रत्येक बाजून मी तुम्हाला सांगतोय. सायकॉलॉजिकल सांगितलं, मेंटल सांगितलं आणि फिजिकल सुद्धा हा इम्पॅक्ट किती म्हणजे एक ड्रास्टिक आज हं. डेंजरस ठरत चाललेला आहे. ओके. ह्या नवीन जनरेशनच्या लोकांसाठी. तर सांभाळण्याची गोष्ट एवढीच आहे, मी म्हणेन, की कुठल्याही एका ग्रहावरती हा ब्लेम न टाकता. कारण माणसाचं ओके. कसं आहे ना सर, काही झालं ना, हां, मग माझ्या पत्रिकेत होतं म्हणून झालं. म्हणजे काय आहे, पत्रिका काय सांगते तुम्हाला इंडिकेशन. तुमचे कर्म थोडी ना ठरवलेत पत्रिकेने. करेक्ट. कर्म करेक्ट. काय करायचं, तर त्याची तुम्हाला मिळणारी कृती, तुमच्या कृतीचं मिळणारं उत्तर, बरोबर. तोच तुमचा एंड रिझल्ट आहे. त्यामुळे बरोबर. लोकं असं ब्लेम करतात. म्हणजे जी मानत नाहीत ना, ती लोकं कसं आहे ना, दोन्ही बाजूनी बोलतात. ओके. ठीक आहे, की नाही यार मला सांगितलं होतं, माझ्या पत्रिकेतच असं आहे.